विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती पक्ष बदलून काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांकडे आलेले हिरामन खोसकर आपल्यासोबत आहेत। सर, अगदी निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही दादांच्या गटामध्ये पक्षप्रवेश केला आणि आत्ता तुम्हाला विजय मिळालेला आहे। एकूणच या सगळ्या विजयाचं श्रेय तुम्ही कुणाला देता? कशी तुमची ही निवडणूक राहिली? विजयाचं श्रेय म्हणलं तर खरोखर मतदारसंघातली जनता, कार्यकर्ते आणि नेत्यांनी 50 वर्षाचं राजकारण बाजूला ठेवलं, मतभेद बाजूला ठेवले। काँग्रेसने केलेला माझ्यावर अन्याय, माझी बदनामी ती रोखण्यासाठी सगळे एकत्र आले आणि मला उमेदवारी आणल्यानंतर मतदारसंघातल्या सर्व जनतेने एकच सांगितलं का 50 वर्षाचे वय नेत्यांनी बाजूला ठेवले, ते काम करणारा कार्यकर्ता ते त्याच्यासाठी एकत्र आले। आपण तरी एकत्र आले पाहिजे। गावाचे गावं मतभेद बाजूला ठेवले आणि एकत्र आले आणि त्यात कार्यकर्त्यांनी घेतलेले श्रम, कुठे मतभेद असेल काही कशावरून हे असेल, परंतु सगळं जनता, कार्यकर्ते आणि नेते हे सगळे एकत्र येऊन सगळं विसरून माझ्यासारख्या एक कार्यकर्त्याला संधी फार मोठ्या प्रमाणात यश मिळवून दिला। त्याबद्दल मी जनतेचा, कार्यकर्ता, नेत्याचं मतदारसंघातील मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो। आपल्या या संपूर्ण राजकीय वाटचालीमध्ये नरहरी झिरवळ जे उपाध्यक्ष, जे राष्ट्रवादीचे नेते, ते कायमच आपल्यासोबत राहिलेले आहेत। जेव्हा आपला पक्षप्रवेश होणार होता तेव्हा देखील त्यांनीच खरं तर पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळालं होतं। ते आता खरं तर मंत्रिपदाची इच्छा व्यक्त करत आहेत। आपल्यासोबत त्यांनी काम केलेलं आहे। काय वाटतं तुम्हाला त्यांच्या? खरोखर साहेबांनी केलेलं काम 5 वर्षामध्ये, 15 वर्षापूर्वी या 5 वर्षात मी समक्ष बघितलं। ज्याला कोणी नसत राज्यातला त्याला झिरवळ साहेब म्हणतो कुठल्या पक्षाचा आहे, काय आहे, कुठून आला, काहीच बघितलं नाही। मी 5 वर्ष जवळून बघितलं, फक्त नुसतं ऐकायचो, नेहमी येणं होत नव्हतं। पण आज जी परिस्थिती आहे, बऱ्याचशा मतदारसंघामध्ये महायुतीला फायदा झालेला आहे। BJP असेल, शिंदे सेना असेल, अजितदादा राष्ट्रवादी असेल, की महाराष्ट्रामध्ये साहेबांनी जे काही दौरे केले, इथं लोकांचे कामं बघितले। मंत्रालयामध्ये रोज हे 200, 300, 500 कार्यकर्ते साहेबाच्या संघ राहायचे। साहेबांनी बघितलं नाही, हा विदर्भातला आहे, मराठवाड्यातला आहे, पश्चिम महाराष्ट्राला आहे, उत्तर महाराष्ट्र कधीच बघितलं नाही। त्याचं श्रेय हे सगळ्या पक्षाला, तिन्ही पक्षाला मिळालेलं आहे। आणि त्याच्यासाठी एक जनतेचा कौल मी बघितलं तर या ठिकाणी साहेबांना आता संधी मिळाली पाहिजे। तुम्ही दादांशी बोलाल? नाही, दादाशी बोलाल मी, तिन्ही पक्षाच्या नेत्याला विनंती करेल, फडणवीस साहेबांना करल, त्यांच्या काही नेते त्यांना करल, शिंदे साहेबांना कधी, दादांना करल। काही सगळ्याला फायदा झाला साहेबापासून। साहेबाला संधी मिळाली पाहिजे आणि संधी देताना जो काही आदिवासी भागात तो काही बॅकलॉग राहिलेला आहे कामाचा, विकास कामाचा, रस्ते असेल, पाणी असेल, ते एक आदिवासी खातं दिलं पाहिजे साहेबांना, की महाराष्ट्रातील काही आदिवासी भाग जो वंचित राहिलेला आहे तो साहेबाच्या माध्यमातून भरून निघेल, ही मला स्वतःला अपेक्षा आहे। तर मागच्या सरकारमध्ये, म्हणजे मागच्या जेव्हा महायुती सरकार होतं तेव्हा तुम्ही काँग्रेसमध्ये होता। काँग्रेसमध्ये तुमच्यावरती आरोप केले गेले की तुम्ही क्रॉस वोटिंग केलेलं आहे। तुम्ही आता निवडणुकीच्या तोंडावरती घेतलेला हा निर्णय तुम्हाला वाटतं तुम्ही योग्य निर्णय घेतला? मला 100% वाटतं की मला जनतेने आणि नेत्यांनी वाचवलेलं आहे। नाही तर मी आज निवडून आलो असतो, फक्त दावे मौती एवढंच केलं असतं, काहीच केलं नसतं आणि कार्यक्रमाला गेलो असतो। कारण काय इथं परिस्थिती बघता काय झालं, ही एवढी मोठी सुनामी लाट आलेली आहे। या लाटीमध्ये निवडून आलो असतो, परंतु मंत्रालयात येणं झालं, 5 वर्ष फक्त लोकांच्या सुखादुखामध्ये फिरलो असतो। म्हणजे मी गेले 30 वर्ष केलेलं लोकांचं सुखादुखात काम, ते कुठंतरी परमेश्वर मला आडवा आला, मला चांगल्या पद्धतीनं नेते एकत्र आले, जनता एकत्र आली, कार्यकर्ते एकत्र आले, ती साथ मला मिळाली। आणि त्याच्यात शेअरचा वाटा झिरवळ साहेबांचा आहे। झिरवळ साहेबांनी अजितदादाकडे नेहमी यायचं, खोसकरांना सांभाळावं लागेल, खोसकरांचे कामं करावं लागतील आणि त्या कामाचा विश्वास जनतेने मला दिला। परंतु सतत 5 वर्ष आघाडी सरकारमध्ये असताना सुद्धा झिरवळ साहेबांनी खूप मोठी मदत केली। पण आता काँग्रेसची अवस्था बघून काय वाटतंय? काँग्रेसला जो निकाल आलेला आहे, काँग्रेसच्या काहीच मोजक्या जागा निवडून आलेल्या आहेत, काँग्रेसबद्दल काय म्हणायचं ज्यांनी तुमच्यावरती आरोप केले होते? नाही बाबा, ते खूप मोठे नेते, आपण छोटा कार्यकर्ता, ते आता शेवटी जनतेने त्यांना नाकारलं, ते मतदारसंघाने लोकांनी नाकारलं।
थोरात साहेब असेल खूप मोठे नेते, त्यांच्याबरोबर आपण बोलू शकत नाही. नाना पटोले साहेब, परंतु माझ्यावर एकट्यावर नाही अन्याय केला, अनेक लोकांवर अन्याय केला त्यांनी. त्याच्यासाठी त्या लोकांनी जनतेने दाखवून दिलं. आज परिस्थिती तुम्ही समजा 100-102 जागाला वाटतो 20 जागा आलेल्या आहे. म्हणजे जर किती वाईट आहे सांगा. स्वतः सुद्धा या ठिकाणी केलं, परंतु ठीक आहे त्यांना जनतेने नाकारलं. पण त्यांनी जे काही घेतलेल्या भूमिका, लोकसभेची हवा डोक्यात घुसली एकदम. काँग्रेस डोक्यात लोकसभेची हवा घुसली. आम्ही माझ्या मतदारसंघातले सगळे नेते, नाना पटोले साहेबकर 4 वेळेस गेले, 4 वेळेस काही नेत्यांनी पाया पडले का खोसकरांनी 5 वर्षात केलेलं काम त्याला संधी द्या. नाना पटोले साहेब म्हणे इगतपुरी मतदारसंघात दगड जरी शंदूर लावला दगड तरी निवडून येईल, एवढी डोक्यात हवा घुसली होती. थोरात साहेबांवर किती वेळेस गेलो, साहेब वाईट बोलले नाही, परंतु पाहू वरतून सर्वे येईल, सर्वेत नाव येईल, 18 लोक आहे, सगळे लोक तोलामोलाचे आहे, अशी ती भाषा होती. ती इगतपुरी मतदारसंघापुरतं मी बोलतो. परंतु हे जनतेने ठरवलेलं होतं की खोसकर कुठे जावं त्याला मदत करायची. का? मी पक्ष पाहिला नाही, मी माणूस पाहिला नाही, समाज पाहिला नाही. मी सगळं मतदारसंघातल्या सगळी जनता हीच माझा समाज. काही लोक निवडून आले का जात 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 करता. मी 30 वर्षे सर्व मतदारसंघातले समाज हीच माझी जात, विकास हीच माझी जात, आरोग्य हीच माझी जात. मी कुठल्या समाजाचा आहे, काय जिल्ह्यातला असो, जिल्ह्यातल्या बाहेरचा असो, पालघर जिल्ह्यातले जे जवाहर मोकळा हा पट्टा आहे, सुखादुखामध्ये नाशिकमध्ये मी सगळं सांभाळतो, मुंबईमध्ये मदत करतो. त्याच्यामुळं हे काय आज यश मिळालेलं आहे, हे फक्त जमिनीवर राहून यश मिळालेलं आहे. कोणाला? महायुतीला. मी महायुतीची परिस्थिती आज बघा, कधी एवढ्या हवेत गेले नाही, कधी कोणाला नाही. काँग्रेसवाल्यांनी जे काय जे केलं, काँग्रेसवालेच हे पवार साहेबाला पण नडले, 100% नडले, आणि उद्धव साहेबाला पण तेच नडले. यांची हवा जी घुसली, हवा एकदम हवा घुसली का महाराष्ट्र हमचाच, हे जनतेने दाखवून दिलं. हे जमिनीवर असते तर काहीतरी थोडाफार फरकावर बरोबरी केली असते, 60-70 आले असते. पण ही हवेत खाली आली. हवेत वर गेले ना, हवेत खाली आले. याच्याबद्दल जनतेने ज्यांना नाकारलं, त्याच्यामुळे आमच्यासारख्या बोलण्याचं काहीच नाही. एक शेवटचा महत्त्वाचा प्रश्न की निकाल लागलेला आहे, मात्र शरद पवार आता असं म्हणत आहेत निकाल दिलेला आहे, निकाल स्पष्ट आहे, पण मी आता घरात बसणार नाही, मी बाहेर फिरणार, राज्यभरात फिरणार आहे. शरद पवारांच्या विधानाकडे तुम्ही कसं बघता? नाही साहेब, ते साहेबने ते देव आहे, त्यांच्याबद्दल मी बोलणं शक्य नाही. त्यांनी आता सुद्धा माझ्यासाठी सुद्धा काँग्रेसला विनंती केली, सगळ्या नेत्याला विनंती केली, काम करणारा पोरगा आहे, कार्यकर्ता आहे, त्याला उमेदवारी द्या. त्यांनी साहेबाकडे दुर्लक्ष दिलं केलं. साहेबांनी सांगितलं मला जागा सोडा, मी त्याला देतो, तरी नाकारलं. परंतु पांडुरंगाची कृपा, मी त्याच्यातून वाचलो. म्हणजे साहेबांनी माझ्याबद्दल सुद्धा, उद्धव साहेबांनी सांगितलं तुम्ही त्याला जागा नाही द्यायचं तर मला सोडा, मी खोसकरला उमेदवारी देतो. परंतु काँग्रेसने एक ठरवलं होतं, तिथं दगड दिला तरी निवडून येतो, त्यांच्या डोक्यात होतं. पण सगळ्याचा दगड झाला, आता काय बोलायचं सांगा. तर आपण पाहत आहोत की विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती घेतलेला माझा निर्णय योग्यच होता. काँग्रेसच्या डोक्यामध्ये हवा शिरलेली आहे आणि त्याच्यामुळे जनतेने त्यांचा जो कौल आहे तो स्पष्टपणे दाखवून दिलेला आहे. अशी जी भूमिका आहे ती खरं तर हिरामन खोसकर यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरामन रोहित शिगवणसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.